नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण शिकणार आहोत की जर बाही मोठी असली आणि मोठी बाही असल्यानंतर काय होतं की जॉईंट खूप येतो, जॉईंट मोठा येतो, कपडा कमी पडतो, 1 मीटर कपडा पण कमी पडतो. आता हे जे माप आहे माझं, जे काही माप आहे माझ्याकडे कस्टमरचं आलेलं, ते माप 44 छातीचं आहे आणि कमर 37 आहे. तर काय 1 मीटरमध्ये तो बसत नाही. कशाही प्रकारे टाका, जॉईंट येतोच आहे. तर मी काय केलं, अगोदर सर्व पार्ट मी कापून घेतले आणि जो कपडा उरलेला होता तर त्यामध्ये अशी बाही टाकण्याचा प्रयत्न केला. पण काय होतं की दोन्ही साईडला मोठे मोठे जॉईंट येत आहे आणि जॉईंट आले तरी जी डिझाईन आहे ती डिझाईन जशीच्या तशी येत नाही. तर अशा वेळेस काय करायचं की हा जो कपडा आहे तो कपडा मी असा ओपन करून घेतला आणि जो खालून जो वरचा भाग आहे ना, तो वर केला आणि त्याची डबलची घडी घातली. घडी घातल्यानंतर तो जो आपला बाही कट केलेली आहे ती बाही मी त्याच्यावर ठेवून बघितली, तर एकदम व्यवस्थित आरामशीर न काही जॉईंट देता त्याच्यावरती आपण ठेवून ती बाही कापू शकतो. आणि प्लस काय होतं की जी डिझाईन आहे, जी आपल्याला बाहीला हवी आहे, तर ती जॉईंट दिल्यानंतर ती डिझाईन पण एकदम अशी व्यवस्थित येत नाही. तर ती व्यवस्थित येते, सरळच्या सरळ येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉईंट येत नाही. काय होतं, जॉईंट देता देता खूप कंटाळा पण येतो आणि ते चांगलं पण वाटत नाही. तर त्यामुळे तुम्ही पण असं करू शकतात की कधी असं वाटलं की पीस आपला बाकीचं पार्ट कापल्यानंतर बाही आपल्याला जॉईंट खूप जास्त येतोय, तर त्यावेळेस काय करायचं, अशा पद्धतीने आपण ती बाही कापू शकतो. तर सुंदर अशी बाही आपण इथे व्यवस्थित ठेवून व्यवस्थित सगळीकडून चारी कोपरा बघून घ्यायचं की व्यवस्थित बसते का नाही बाही, आणि आपली इथे बाही कापून घ्यायची.